लेना चल आइए चल. अमीन भाई, आज मुंबईची डीपीडीसी झाली, कोणकोणते मुद्दे आहेत ज्याच्यावरती मुंबईचा जे ज्वलंत प्रश्न आहे, मुंबईचा जे ज्वलंत प्रश्न आहे ते सगळं डीपीडीसी आम्ही मांडलेलं आहोत. ते मुंबईची पुराणी इमारत असो, मुंबईच्या पाणीच्या तुटा असो, BSTचा प्रॉब्लेम असो, मुंबईमध्ये जे स्ट्रे डॉग्स आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात लहान मुलावर हल्ला होतात, त्याचा निर्णय झालेला आहे. जे हॉस्पिटलमध्ये जे ॲडिक्शन सेंटर आहेत ते उघडायचं जे चालू आहे त्याच्यावर सगळं सुविधा द्यायची, हे सगळं मुद्दं इथे मी मांडलो आहे. मला लय आनंद आहे की जे स्ट्रे डॉगसाठी एक डॉग शेल्टर म्हणून इमिजिएटली चालू करायचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय दिलेला आहे की जिथे स्ट्रे डॉग्स आहेत त्यांना तिकडे टाकायचं आहे. एक चांगला निर्णय झालेला आहे. आणि ड्रग्सच्या ॲडिक्शन सेंटर आहेत ते सेंट जॉर्जमध्ये आणि केममध्ये जे चालू आहेत त्याच्या अजून सुविधा देऊन त्यांना पूर्णपणे चालू करायची, त्याने ते आदेश दिलेला आहे. नक्कीच आज डीपीडीसी होती, यामध्ये बांगलादेशींच्या फेरीवाल्यांचा जो मुद्दा होता त्यावरून मनीषाताई कायंदे आणि तुमच्यामध्ये शाब्दिक त्या ठिकाणी चकमक पाहायला मिळाली. नेमका काय विषय होता आणि का जे बांगलादेशी आहेत ते पोलिसने त्यांना शोधून त्या बांगलादेशला पाठवलं पाहिजे, हे सर्वांचं ठाम मत आहे. पण बांगलादेशीच्या नावावर लोकांना त्रास नको देऊ, हेच आमचं म्हणणं आहे. तुम्ही काळजी, माझ्याकडे उत्तर आहेत. त्यांनी दिले 2025मध्ये मुंबईमधून 1060 काही बांगलादेशी त्यांना सापडलं होतं, त्यांनी ते पाठवलं. आम्ही बांगलादेशी सोबत नाही, बांगलादेशी जे आहेत फक्त बांगलादेशी नाहीत, आणखी कोण नसेल त्यांना पण पाठवून द्या. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये हे जे गैरकानून येतात त्यांच्याला काही जगा नाहीत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. माझी स्वतःची मागणी आहे हे, पण त्यांच्या नावावर लोकांना फेरीवाल्यांना त्रास नको देऊ, हेच माझं म्हणणं होतं. सर, परभनी में कांग्रेस और यूबीटी शिवसेना का महापौर और उप महापौर बना है, लेकिन अब बीजेपी के या तो सत्ता पक्ष के जो लोग हैं वो निशाना साध रहे हैं कि आखिरकार उद्धव ठाकरे की शिवसेना ने मुंबई में नहीं तो परभनी में मुस्लिम महापौर बना ही नहीं. देखिए, ऐसा है कि महापौर किसका बनता है, कौन सा बनता है, ये इम्पोर्टेंट नहीं है. लोकल इश्यूज़ को लेकर के महापौर बनता है. अब कहीं पर जो है MIM के सपोर्ट से महापौर बना लिया तो इसका ये मतलब नहीं है. जिसको जैसा अपनी सुविधा से काम हो चला रहे, काम चलाओ चल रहा है. सर, परभणीमध्ये एक सय्यद इक्बाल हे महापौर झालेले आहेत. शिवसेनेवर आता सत्ताधारी आरोप करतायत की अखेर सय्यद इक्बाल हिंदुस्थानी आहेत का, महाराष्ट्रीयन आहेत का, संविधानमध्ये असे तरतूद आहेत ना, झालं तर झालं. ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये मराठी आमची बँड झाली, महापौर झाली, चांगलं आहे. परभणीमध्ये इक्बाल झाले, चांगले आहेत. ज्यांच्याकडे जसं आहे तसं होऊ शकतं. ह्याच्यामध्ये संविधानने प्रोव्हिजन दिलेलं आहे. ह्याच्या अगोदर मुंबईच्या महापौर पण होतात, ह्याच्यामध्ये काय दुमत काय. सर, यही सवाल पूछा जा रहा है कि संविधान में कोई खान या कोई मुस्लिम मेयर नहीं बन सकता, ऐसा क्यों सवाल 1947 के बाद और 1947 के पहले इस देश में कई जगहों पर मुस्लिम समाज के महापौर बने, मुस्लिम चीफ मिनिस्टर बने, मुस्लिम प्रेसिडेंट इस देश के बने हैं. तो यहाँ पर नहीं है कहीं पर भी, अगर उसकी काबिलियत है, जीत के आता है या नॉमिनेट होता है, प्रेसिडेंट, वाइस प्रेसिडेंट, गवर्नर, चीफ मिनिस्टर, महापौर सब बन चुके हैं. ये सिर्फ और सिर्फ लोगों को गुमराह करने का काम है, जो लोग उनके जासे में आने वाले नहीं हैं. अमीन भाई